महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर आरूढ तथागताचा संघ, तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. तीनही रत्नाची ओळख करून देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षात उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, आपण हे बघितलं होतं की भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर तो त्याचा जो कार्यकाळ आहे या संदर्भामध्ये हा प्रश्न होता. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे शासन परिच्छेद आणि पटिपत्ती परिदीप हे दोन शब्द आलेले होते. आणि या दोन शब्दाच्या अनुषंगाने या ठिकाणी जे विश्लेषण आलेलं होतं की ही भूमी जी आहे ती अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म समजून उमजून आचरणात जोपर्यंत लोक आणत राहतील आणि जोपर्यंत बौद्ध धम्माच्या अनुषंगाने लोक प्राप्ती करून घेत राहतील, त्या अनुषंगाने हा बौद्ध धम्म म्हणजे ही जी पृथ्वी आहे ती अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. प्रत्येक काळामध्ये अरहंत निर्माण होत राहतील आणि बुद्धाच्या धम्माचा जो शासन काळ आहे तो अशा प्रकारे हजारो वर्षापर्यंत चालत राहणार आहे. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी काल बघितलेलं होतं. आणि या ठिकाणी काल मला वाटते माझा नेटवर्क प्रॉब्लेम होता, वारंवार येत होतो रूममध्ये आणि बाहेर पडावं लागत होतं. उमरे साहेबांनी भूमिपुत्र गौतम यातला एक पॅरेग्राफ वाचलेला होता. आणि यातला पॅरेग्राफ वाचत असताना तर भगवान बुद्धाच्या धम्माचा जो कार्यकाळ आहे या संबंधी सुद्धा स्त्रियांच्या प्रवज्जेला घेऊन एक प्रश्न जो जसं निराकरण त्या ठिकाणी केल्या गेलेला आहे तो पॅरेग्राफ त्यांनी या ठिकाणी वाचून दाखवलेला होता. आज आहेत का उमरे साहेब? उमरे साहेब आज दिसत नाही आहेत. आज नाही आहेत उमरे साहेब. पण तो उमरे साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता की स्त्रियांना भगवान बुद्धांनी संघामध्ये सामील करून घेण्यासाठी सुरुवातीला नकार दिलेला होता. आणि या अनुषंगाने भगवान बुद्ध स्त्रियांना संघामध्ये दाखल करून घेण्याच्या पक्षाचे नव्हते किंवा त्या विचाराचे नव्हते. आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा जो शासनकाळ आहे तो 500 वर्षांनी कमी झाला असा वगैरे एक काही उल्लेख यामध्ये आलेला आहे. तर तर या ठिकाणी 500 वर्षापर्यंत सद्धम्म टिकून राहील. आणि पुढे हा उल्लेख आलेला आहे याच प्रकरणामध्ये. वस्तुतः बुद्धाने असे म्हटले आहे की हे आनंद सद्धम्म 1000 वर्षापर्यंत टिकून राहील जर स्त्रिया भिक्षुनी प्रवज्जित झाल्या नाहीत तर. परंतु हे आनंद आता सद्धम्म फक्त 500 वर्ष टिकून राहील. म्हणते नागसेन राजाला उद्देशून म्हटलेला आहे की आपण विचारलेला प्रश्न व्यर्थ होऊ नये म्हणून आनंदाचे स्पष्टीकरण करू इच्छितो. ते म्हणतात भगवान बुद्धाने जे म्हटले आहे की आनंद 500 वर्षापर्यंत सद्धम्म टिकून राहील याविषयी मी हे स्पष्ट करू इच्छितो की ते त्यांना संकुचित करतात. कुणाला? भगवान बुद्धाला. वस्तुतः बुद्धाने असे म्हटले आहे की हे आनंद सद्धम्म 1000 वर्षापर्यंत टिकून राहील जर स्त्रिया भिक्षुनी प्रवज्जित झाल्या नाही तर. काय म्हटलेलं आहे? 1000 वर्षापर्यंत टिकून राहील जर स्त्रिया भिक्षुनी प्रवज्जित झाल्या नाही तर. परंतु हे आनंद आता सद्धम्म फक्त 500 वर्ष टिकून राहील कारण स्त्रियांना संघामध्ये प्रवेश दिलेला आहे. तर आता हा प्रश्न निर्माण होतो की स्त्रियांना प्रवज्जित केल्यामुळे भगवान बुद्धाच्या धम्माचा जो कार्यकाळ आहे इथे जो दिलेला आहे 500 वर्षापर्यंत म्हणजे 500 वर्षांनी तो कमी झालेला आहे.
कशामुळे? तर स्त्रियांना संघामध्ये प्रवज्जित केल्यामुळे. हा एवढा भाग या ठिकाणी आलाय. आणि मग यावरचं जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण फारसं या संदर्भाने आलेलं नाही. तर त्याच गोष्टीचा उलगडा करण्यासाठी उमरे साहेबांनी या ठिकाणी तो विषय त्यांनी त्या ग्रंथामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. आता आपणा सर्वांना माहित आहे की भगवान बुद्ध कपिलवस्तूमध्ये ज्यावेळेस गेले, कपिलवस्तूला ज्यावेळेस भगवान बुद्धांनी भेट दिली, त्याच वेळेस महाप्रजापती गौतमी वगैरे आणखी काही स्त्रिया भगवंताकडे जाऊन त्यांनी भगवंताला आपल्या संघामध्ये सामील करून घेण्याची विनंती केलेली होती. दीक्षा देण्याची, भिक्षुणी बनवण्याची विनंती त्यावेळेस त्यांनी केलेली होती, हे आपल्याला दिसून पडतं. आणि मग त्याच वेळेस भगवंत महाप्रजापती गौतमीला म्हणतात, गौतमी राहू दे, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. तर हा पार्ट सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्त्रियांची धम्मदीक्षा भाग 7 यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला ही बाब लक्षात येईल. बाबासाहेबांनी हा पार्ट यामध्ये लिहिलेला आहे. आणि हा पार्ट लिहित असताना भगवान बुद्धाकडे ती जेव्हा याचना करते तेव्हा ते भगवान बुद्ध तिला म्हणतात की गौतमी राहू दे, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. आणि मग ती नाराज होते. भगवान बुद्ध तिथून निघून जातात. आणि मग जेव्हा भगवान बुद्ध वैशालीला वास्तव्यास असतात तेव्हा या सगळ्या शाक्य कुळातील स्त्रिया, यामध्ये यशोधरा सुद्धा असते, महाप्रजापती गौतमी असते, आणि मग त्या सगळ्या मुंडन वगैरे करून, नाही का, पायदळ पायदळ त्या वस्त्र परिधान करून, पायदळ पायदळ एक भिक्षुणीचं रूप धारण करून तर त्या ठिकाणी वैशालीला येतात. अतिशय धुडीनं माखलेल्या, पायाला फोडा आलेले, तेवढ्या दूर पायदळ चालत आलेल्यामुळे. आणि ती अवस्था आनंद पाहतो आणि आनंद म्हणतात की तुमची ही काय अवस्था झाली, तुम्ही कशासाठी आले? ते म्हणतात की आम्हाला बुद्धाकडून धम्मदीक्षा घ्यायची आहे, भिक्खुनी आम्हाला संघामध्ये दाखल व्हायचं आहे. तर आणि तुम्ही हा जो आमचा प्रस्ताव आहे तो भगवान बुद्धाकडे मांडावा. हा सगळा प्रसंग बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा आलेला आहे. आणि मग भगवान बुद्धासोबत आनंद वादविवाद करतात, ते म्हणतात की बघा तुमची माता आहे ना, त्यांनी तुम्हाला दूध पाजलेलं आहे, नाही का, त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे ना, तर त्यांना तुम्ही आज्ञा द्यावी भिक्खू संघामध्ये सामील होण्याची. तर तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणतात, आणि ते अनेक तर्क देतात की तुम्ही पण असे मानता का की त्या अशुद्ध आहेत, अस्वच्छ आहेत, हीन दर्जाच्या आहेत, त्यांना मोक्ष मिळू शकत नाही, त्या निम्न जातीच्या आहेत, त्या शूद्र आहेत, असं तुम्ही मानता का? जसं ब्राह्मण मानतात तसं तुम्ही मानता का? ना, तर ते धम्म आणि विनयाचं पालन करून निर्वाण प्राप्त करू शकत नाही असे तथागतांना वाटतं काय? आनंदाचे प्रश्न आहेत हे सगळे. आणि मग तथागत त्यांना आनंदाला उत्तर देतात की आनंदा, हा गैरसमज निर्माण करून घेऊ नकोस माझ्याबद्दल. तर निर्वाण प्राप्त करण्यासाठी स्त्रियाही तेवढ्याच पुरुषा इतक्या सक्षम आहेत. पुरुषापेक्षा कुठेही स्त्रिया हे सगळं प्राप्त करण्यासाठी कमी नाहीत, है ना. तर मी पुरुषापेक्षा स्त्रियांना कुठेही कमी मानत नाही, त्या सुद्धा तेवढ्याच गुण संपन्न आहे. परंतु मी जे काही महाप्रजापतीला जी तिची विनंती होती ती मी त्या विनंतीचा स्वीकार केला नाही. त्याचं कारण स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा कमी दर्जाच्या आहेत असा त्याचा अर्थ नाही. तर मी ज्या कारणांमुळे स्त्रियांना प्रवजित करण्याचं नाकारलेलं होतं त्याची कारणं व्यावहारिक आहेत. काय म्हणतात बुद्ध, काय एक्सप्लेन करतात, काय सांगतात? स्त्रियाही तेवढ्याच सक्षम आहेत, स्त्रियाही निर्वाण प्राप्त करू शकतात, स्त्रिया पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही. परंतु ज्यासाठी मी नकार दिलेला आहे तो नकार व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे. बुद्धांनी त्यांचा धम्मामध्ये हा सगळा संवाद आनंदाचा आणि भगवान बुद्धाचा आलेला आहे. आणि ती व्यावहारिक कारण ना. आणि म्हणून ते भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की मला या गोष्टीची काळजी वाटते, या गोष्टी अडचणीच्या वाटतात आणि म्हणून मी त्याला नकार दिलेला होता. व्यावहारिक कारण, नैसर्गिक कारण म्हणा त्याला,
ना, स्त्रियांच्या संदर्भातले अनेक ज्या आंतरिक बाबी असतात, शारीरिक बाबी असतात ना, तर या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी अडचण ठरू नये आणि त्यामुळे काही अशा पद्धतीच्या ज्या काही आहेत बाबी त्या घडू नयेत. आणि म्हणून काल त्यांनी असा म्हणजे वाचता वाचता उल्लेखही झाला की विनय जे आहेत भगवान बुद्धांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगानुरूप विनय बनवलेले आहेत. विनय बनवलेले आहेत वेगवेगळ्या काळानुसार बनवलेले. ज्या पद्धतीचे घटनाक्रम घडतात त्या घटनाक्रमाला घेऊन त्या अनुषंगाने वेळोवेळी नियमांचा निर्माण झालेला आहे, विनयांचं निर्माण झालेलं आहे. परंतु भिक्खुनींना किंवा स्त्रियांना दीक्षा देत असताना 8 पराजिकांचे नियम भगवान बुद्धांनी सुरुवातीलाच घालून दिलेले आहे. दीक्षा देत असताना 8 पराजिकांचे नियम स्त्रियांना घालून दिलेले आहे. जे तिथे असे कोणतेही काही प्रासंगिक निर्माण झालं, प्रासंगिक घटना घडली आणि त्या आधारावर स्त्रियांना त्यांनी विनय घालून दिलेले आहेत असं त्या ठिकाणी या संदर्भामध्ये तरी घडलेलं नाही. त्यांची जी काही दूरदृष्टी होती ते जे काही नैसर्गिक नियम आहेत, नैसर्गिक ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींमुळे पुढे काय होऊ शकते याची सगळी प्रचिती भगवान बुद्धाला असल्यामुळे ना, भगवान बुद्धांनी दीक्षा देत असताना स्त्रियांना 8 पराजिकांचे नियम आपण म्हणतो त्या पराजिकांच्या नियमाच्या संदर्भामध्ये 8 गोष्टी घालून दिलेल्या आहेत. भिक्षू भिक्षुनी एकत्रित राहू शकत नाही वगैरे वगैरे असे 8 नियम आहेत. आता ते मला काही आठवत नाही त्या पद्धतीनं, परंतु हे 8 नियम स्त्रियांना त्यांनी घालून दिलेले आहे. आणि त्यावेळेस महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि इतर स्त्रियांनी त्या अतिशय आनंदाने मान्य केलेल्या आहेत आणि त्या मान्य करून मग त्यांना भिक्खुनी संघामध्ये दाखल केल्या गेलेलं आहे. तर ह्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यानंतरही पुढे या सगळ्या अडचणी आलेल्या आहे. या अडचणी आजही आहेत. संघामध्ये दाखल होत असताना बऱ्याचशा गोष्टींचे उल्लेख, बऱ्याचशा गोष्टींच्या न्यूज आपण ऐकतो, आपण पाहतो ना. कारण या सगळ्या अवगुणांनी, सगळ्या दोषांनी, ज्याला आपण काम तृष्णा म्हणतो, या सगळ्या गोष्टीने स्त्री असो की पुरुष है ना, तर या सगळ्या चिकटलेल्या आहेत. म्हणजे एखाद्याने चिवर घेतलं म्हणून तो त्या कामतृष्णेतून मुक्त झाला, एखाद्या स्त्रीने चिवर घेतलं म्हणून ती त्या कामतृष्णेतून मुक्त झाली, असं काही होत नाही ना. असं काही घडत नाही. त्यासाठी खूप काम करावं लागतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागते, मेहनत करावी लागते. ते घालवण्यासाठी नाही तसं आचरण करावं लागते, तसं वागावं लागतं है ना. आणि तसं जर कोणी वागलं नाही तर मग त्यातून जे काही बाबी निर्माण होतात त्या बाबीमुळे एक प्रकारे धम्माला अवकळा येत असते. आणि ही जी काही अवकळा आहे त्यालाच म्हटलेलं आहे की भगवान बुद्धाचा शासनकाळ कमी होणे. भगवान बुद्धाचा शासनकाळ कमी होणे यासाठी स्त्रिया त्याला कारणीभूत आहे किंवा त्या दोषी आहेत अशातला तो काही भाग नाही आहे. तर दोषारोपण फक्त एकांवरच नाही तर दोन्हीकडून येते. आणि अशा पद्धतीनं जर झालं तर बुद्धाच्या धम्माला एक प्रकारे अवकळा येण्याची जी काही चिन्ह होती ती अगोदरच भगवान बुद्धाला दिसलेली होती. आणि म्हणून त्यांनी स्त्रियांचं महत्व किंवा स्त्रियांचं जे काही आहे ते इथे कमी लेखण्याचा कुठेही प्रयत्न नाही. तर या संदर्भाने ही सगळी गोष्ट या ठिकाणी आलेली आहे. आणि तो भाग भूमिपुत्र गौतम या ग्रंथातून डॉक्टर आहा साळुंके अतिशय विद्वान आहेत, ते अतिशय महत्वाचा सुद्धा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये तो त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. तो सुद्धा आपण सगळ्यांनी अवश्य वाचला पाहिजे. म्हणजे इतर जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथ बुद्ध आणि त्यांचं धम्म तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त डॉक्टर आहा साळुंकेंनी सुद्धा लिहिलेलं आहे. ते अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. तर मला वाटते यावर एवढं विश्लेषण पुरेसं आहे. तर नंतर आहे नंतरचं प्रकरण आहे अकुशल नष्ट करण्यासंबंधी प्रश्न. अकुशल नष्ट करण्यासंबंधी प्रश्न यामध्ये हे प्रकरण आता वाचलेलं नाही पण आता वाचावं लागेल.
तर ते म्हणतात की सर्वज्ञता बुद्धाने अकुशल नष्ट करून सर्वज्ञता प्राप्त केली होती किंवा नाही. अकुशल ठेवून सर्वज्ञता प्राप्त केली होती काय. आता जिथे सर्वज्ञता हा प्रश्न येतो तेव्हा तिथे अकुशल उरतच नाही ना. ज्यावेळेस आपण सगळ्या अकुशलांना आपण त्याचा निरोध करतो, उच्छेद करतो, तेव्हाच आपण सर्वज्ञ होत असतो किंवा सर्वज्ञ या अर्थाने आपण प्राप्ती करत असतो, निर्वाणाची प्राप्ती करत असतो, है ना. आणि निर्वाणाची प्राप्ती केली की माणूस सर्वज्ञ होतो, है ना. तर या अनुषंगाने भगवान बुद्ध सर्वज्ञ होते कारण त्यांनी आपल्या सर्व अकुशलांचं नाश केलेलं होतं. आणि म्हणून ते म्हणतात की भगवंतामध्ये कोणतेही अकुशल शेष नव्हते ना. तर मग ते आता महत्वाचा प्रश्न उपस्थित करतात की तथागताला पूर्वी शारीरिक वेदना उत्पन्न झालेल्या होत्या काय. तथागताला शारीरिक वेदना उत्पन्न झालेल्या होत्या काय. तर ते म्हणतात की होय. आणि ते आपण बघितलं की गुरुदकूट पर्वतावर भगवान बुद्ध जेव्हा संक्रमण करीत होते तेव्हा देवदत्तांनी सोडलेला तो दगड आणि त्याचा चिपोरा उडून भगवान बुद्धाच्या पायाला लागला आणि भगवान बुद्धाच्या त्या पायातून रक्त निघालं, है ना. तर हे एक घटना आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि या ठिकाणी आणखी काही घटनांचा उल्लेख झालेला आहे की त्यांना एक प्रकारे अतिसार जडला होता, त्यावेळेस जीवकांनी त्यांच्यावर उपचार केलेला होता. अपचन झालेलं होतं आणि त्यांना काही जे औषध आहे ते जीवकांनी त्यावेळेस दिलेला होता. वायूचा विकार जडला होता आणि त्यावेळेस स्थवीर आनंदाने त्यांना गरम पाणी दिलेलं होतं. तर प्रासंगिक रूपाने आपण बघतो की ज्या काही वेदना या ठिकाणी म्हटलेलं आहे, विशेषत्वाने ह्या ज्या काही शारीरिक वेदना आहेत त्या वेदना भगवंताला होतात, है ना. पण मानसिक वेदना होत नाही, हेही आपण या अगोदरच्या प्रकरणामधून पाहिलेलं आहे. तर भगवान बुद्धामध्ये पोटाचा विकार उत्पन्न झाला, जुलाब झाला, वायूचा विकार त्यांना जडला आणि त्यावर त्यांनी उपचारही केले. आणि जीवक नावाचा जो त्यावेळेचा मोठा वैद्य होता तो भगवंताचा आणि भगवंताच्या भिक्खू संघाचा उपचार त्या ठिकाणी तो करत होता. तर मग आता प्रश्न उपस्थित करतात की भगवान बुद्धांनी जर सर्व अकुशल नष्ट केले, ते सर्वज्ञ होते, तर मग त्यांना पायाला दगड रुतला, रक्त म्हणजे अतिसार जडला, हे वचन असत्य ठरते. जर तथागताच्या पायाला दगडाचा चिपोरा रुतला व रक्ताचा अतिसार जडला होता तर यामुळे तथागताने सर्व अकुशल नष्ट करून सर्वज्ञता प्राप्त केली, हे वचन सुद्धा असत्य ठरते. असा उलटसुलट प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि मग ते पुढे म्हणतात की कर्माशिवाय वेदना नाहीत. ज्या काही वेदना होतात त्याचे मूळ कर्म आहे, या कर्मामुळेच वेदना होतात. मग बुद्धाने सर्व कर्म नष्ट केलेले आहेत, तर मग भगवान बुद्धांना वेदना का व्हाव्या याची उकल करून तुम्ही सांगावी, हा अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी राजा उपस्थित करतात. तर मग यावर म्हणते नागसेन अतिशय सुंदर उत्तर देतात. सर्व वेदनांचे मूळ हे कर्म आहे असं नाही. आणि मग ते सांगतात की 8 कारणामुळे वेदना उत्पन्न होतात. तर 8 कारणामुळे वेदना उत्पन्न होतात. ते 8 कारणं कोणती आहे, तर ते 8 कारणं या ठिकाणी सांगतात की कोणत्या कोणत्या कारणामुळे वेदना उत्पन्न होतात. त्यामध्ये पहिलं कारण पोटाच्या वायूमुळे गडबड उत्पन्न होते. वात सम्मुत्थानानी असं म्हटलेलं आहे पालीमध्ये. मग म्हणतात की हे सगळं माहित आहे आपल्याला, वात, पित्त, कफ वगैरे आहे ना. तर पित्ताच्या प्रकोपामुळे वेदना उत्पन्न होतात. नंतर कफ वाढल्यामुळे वेदना उत्पन्न होतात. नंतर सन्निपाताचा दोष यामुळे वेदना उत्पन्न होतात. नंतर ऋतुमान बदल, सगळं व्हायरल आहे. आता अजय दादा एवढे मोठे डॉक्टर आहेत, परंतु या सगळ्या म्हणजे जे काही व्हायरल आहे त्याचं इन्फेक्शन त्यांना सुद्धा झालं, त्यांना सुद्धा पलटून पलटून ताप येत आहे नाही का, तर त्यांना सुद्धा आजार झालेला आहे. तर आणि ते स्वतःचा उपचार स्वतः करूही शकतात नाही का. तर या वातावरणामुळे मग डॉक्टर असेल तरी त्यांनाही शरीर आहे आणि म्हणून शरीर असल्यामुळे हे सगळे व्हायरल इन्फेक्शन होत असतात नाही का, त्यापासून कोणीच सुटू शकत नाही. म्हणून बुद्धाला शरीर आहे आणि बुद्धाला शरीर असल्यामुळे हे काही व्हायरल इन्फेक्शन आहे, त्या व्हायरल इन्फेक्शन त्यांच्यामध्ये सुद्धा होत असते. ऋतुमान बदलाचे परिणाम त्यांना सुद्धा भोगावं लागतात आणि त्यामुळे वेदना उत्पन्न होतात. खाण्यापिण्यामध्ये जर फरक पडला त्यातूनही वेदना उत्पन्न होतात.
विशेष प्रकारे उपाय केल्यामुळे वेदना उत्पन्न होतात. आणि मग नंतर आहे कर्मफळ परिणाम, कम्म विपाक ज्याला म्हणतो, यामुळे वेदना उत्पन्न होतात. तर हे 8 प्रकार सांगितलेले आहे, ज्या 8 प्रकारमुळे वेदना उत्पन्न होतात. तर जी काही वेदना या ठिकाणी आंतरिक आहे किंवा मानसिक आहे, त्या सगळ्या मानसिक वेदनावर भगवान बुद्धाने उपचार केलेला होता. आणि म्हणून आंतरिक दृष्ट्या वेदना भगवान बुद्धामध्ये उत्पन्न होत नाही, किंवा अनंत प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये आंतरिक किंवा मानसिक ज्या काही वेदना आहेत त्या वेदना त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही. उपेक्षा भाव असतो, समता भाव असतो, द्रष्टा भाव असतो, विकसित झालेला असतो. त्यामुळे कोणत्याही कुशल किंवा अकुशल काहीही उत्पन्न होत नाही त्या ठिकाणी, नाही का. एक प्रकारचा उपेक्षा भाव असतो. आणि म्हणून त्या पद्धतीच्या ज्या मानसिक वेदना आहेत त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही, परंतु शारीरिक ज्या काही वेदना आहेत त्या त्यांच्यामध्ये उत्पन्न होतात. आणि या 8 कारणांमुळे वेदना कशा उत्पन्न होतात ते 8 कारण या ठिकाणी सांगितलेले आहे. तर ते म्हणतात की जीव प्राण्यामध्ये कर्मामुळे अडचणी उत्पन्न होतात, ते ह्या सत्य असत्य कारणांना दूर करतात, त्यांचे ते वचन मिथ्या नाही काय. मग म्हणतात भंते नागसेन, वायूशी संबंधित, पित्ताशी संबंधित, कपाशी संबंधित, सन्निपाताशी संबंधित, ऋतुपरिणामाशी संबंधित, विषम आहाराशी संबंधित, विशेष उपायांशी संबंधित हे सर्व कर्मामुळेच उत्पन्न होतात व त्यांची उत्पत्ती कर्मामुळेच शक्य आहे. पुढे ते म्हणतात की हे राजा, जर ते सर्व काही रोग कर्मापासूनच उत्पन्न होत असतील तर त्या जीव प्राण्याच्या पोटामध्ये विकार नसावेत. हे राजा, वायू बिघडतो तो 10 प्रकारांनी बिघडतो. वायू बिघडतो तो 10 प्रकारांनी. कोणत्या कोणत्या प्रकारांनी वायू बिघडतो? थंडीमुळे, उष्णतेमुळे, भुकीमुळे, तहानीमुळे, अतिभोजनामुळे, सारखे उभे राहिल्याने, अधिक परिश्रम घेतल्याने, जोराने धावल्याने, इतर उपायांमुळे व कर्मविपाकामुळे. यातील हे जे 9 प्रकार आहे पूर्वीचे, कर्मविपाक जर सोडला तर बाकीचे 9 जे आहेत, 9 बाबी आहेत, 9 प्रकार आहेत, ते भूतकाळात भविष्यकाळात उत्पन्न होत नसून केवळ वर्तमान काळामध्ये उत्पन्न होतात. ते भूतकाळात होतात का? भूतकाळामध्ये थंडी लागली आणि त्याचा परिणाम आता झाला नाही. आताच थंडी लागते आणि आताच त्याचा परिणाम एक प्रकारे येत असतो. तर यामुळे त्याविषयी असे म्हणता येत नाही की सर्व वेदना कर्मामुळेच संभव होतात. हे राजा, पित्त 3 प्रकारे उत्पन्न होते, थंडीमुळे, उष्णतेमुळे आणि अवेळी भोजनामुळे. तर हे राजा, जो वात आहे तो पित्त व कफाच्या त्या त्या कारणामुळे उत्तेजित होऊन मिश्रित होऊन वेदनांना वारंवार ओढत असतो. तर हे जे काही बाह्य बाबींमध्ये, वातावरणामध्ये जे काही घटनाक्रम घडत असतात, थंडी जास्त पडणे, उष्णता जास्त पडणे, जास्त पाऊस येणे, त्यामुळे व्हायरल होणे, त्यामुळे इन्फेक्शन पसरणे, तर हे सगळे वातावरण बदलाशी उपयुक्त, खाण्यामुळे फरक पडणे, ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. आणि त्या बाह्य गोष्टी ज्यावेळेस आपण त्याच्या प्रभावाखाली येतो, त्याच्या प्रभावाखाली आल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात आणि ते आपल्याला भोगावं लागतात. तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे राजा, ऋतू बदलामुळे ऋतूचे परिणामासह वेदना होत असतात. ऋतूचे परिणामही होतात आणि त्या परिणामाच्या वेदना सुद्धा आपल्याला भोगाव्या लागतात. विषम भोजनामुळे विषम आहार वेदना उत्पन्न होतात. याही अगोदर आपण बघितलेलं आहे की जे काही कर्म आहेत ते फक्त आपण केलेल्या कर्माचीच फळं आपल्याला भोगावं लागत नाही, तर इतरही लोक जे कर्म करतात त्या इतरांच्या कर्माची फळं सुद्धा आपल्याला भोगावी लागतात. त्या आपण केलेली नसतात. इतर लोक काहीतरी करतात आणि त्याचे परिणाम समाजावर सुद्धा होत असते. त्याचे परिणाम, दुष्परिणाम जे आहे तो समाज सुद्धा भोगत असतो. आपल्या घरी एखाद्याने कर्म केले की आपल्याला त्याचं वाईट वाटते, दुःख होते, आपल्या मनावर त्याचा परिणाम होते. तर या पद्धतीने फक्त आपल्याच कर्मामुळे आपण प्रभावित होतो असं नाही, तर इतरांच्या कर्मामुळे सुद्धा आपण प्रभावित होतो. हे सुद्धा आपण या ठिकाणी अगोदर बघितलेलं आहे. आणि मग या सगळ्या बाह्य वातावरणाच्या बदलामुळे सुद्धा आपल्यामध्ये वेदना उत्पन्न होत असतात. ते म्हणतात की मग तसेच हे राजा, कर्मविपाकामुळे उत्पन्न होणारी दुःख फारच कमी आहे, परंतु अन्य कारणाने उत्पन्न होणारी दुःखे पुष्कळ आहेत. आता आपण जे काही दुःख भोगतो,
आपल्या कर्माचं तर भोगतो, परंतु समाजामध्ये जे काही वाईट प्रवृत्ती आहे, समाजामध्ये जे काही वाईट घडते त्याचेही परिणाम आपण भोगत असतो. वातावरणामध्ये जे काही म्हणजे परिणाम होत असतात किंवा बदल होत असतात त्याचेही आपण एक प्रकारे शारीरिक वेदनाच्या रूपाने आपण त्याचे परिणाम भोगत असतो. अनेक बिमाऱ्या आहेत, अनेक संकट आपल्यावर येतात. या बाह्य गोष्टीमुळे अनेक बाबी घडतात. कोणाला अटॅक येतात. सगळे वातावरणाचे दुष्परिणाम म्हणा, खाण्यापिण्याचे दुष्परिणाम म्हणा, है ना, आपल्या वागणुकीचे दुष्परिणाम म्हणा, आपली लाईफस्टाईल जी काही बदललेली आहे, या सगळ्या गोष्टीचा परिणामाचे सगळे दुःख आपण वारंवार या ठिकाणी भोगत असतो. तर इथे म्हणतात की अन्य कारणांनी उत्पन्न होणारी दुःखे पुष्कळ आहेत. येथे अज्ञानी लोक सर्व कर्मविपाकामुळेच उत्पन्न होतात अशी समज करून बसतात, परंतु या सर्वांचे बुद्ध ज्ञानाशिवाय विश्लेषण करणे शक्य नाही. पुढे म्हणतात की हे राजा, जेव्हा भगवंताच्या पायाला दगडाचा चिपुरा रुतला तेव्हा त्यावेळी उत्पन्न झालेल्या वेदना या वातामुळे, पित्तामुळे, कफामुळे, सन्निपातामुळे, ऋतू परिणामामुळे, विषम आहारामुळे, कर्म विपाकामुळे, विशेष उपचारामुळे उत्पन्न झालेल्या नव्हत्या. चिपोरा रुतला तर त्यामुळे काही वात निर्माण झालेला नव्हता बुद्धाला, पित्त उत्पन्न झालेलं नव्हतं, कफ उत्पन्न झालेलं नव्हतं, सन्निवात झालेला नव्हता, ऋतूही बदललेला नव्हता, नाही का. तर हे राजा, देवदत्त हजारो वर्षापासून तथागताची घृणा करीत होता. त्याने घृणेच्या भरात फार मोठा दगड उचलून डोक्यावर पाडील म्हणून फेकला, परंतु मध्ये 2 दगड आडवे आले व जो दगड तथागतावर फेकला होता तो त्यांच्यावर आदळला. त्यातून एक चिपुरा तुटून तो भगवंताच्या पायामध्ये रुतला व रक्त बाहेर येऊ लागले. हे राजा, भगवंताला त्यापासून ज्या वेदना उत्पन्न झाल्या त्या कर्म विपाकामुळे किंवा अन्य माणसाच्या कृत्यामुळे उत्पन्न झालेले आहे, याशिवाय दुसरे कारण नाही. तर अन्य माणसाच्या कृत्यामुळे या ज्या वेदना आहेत, शारीरिक वेदना, त्यांना उत्पन्न झालेल्या होत्या. तर शरीर असल्यामुळे त्यांना त्या वेदना उत्पन्न होत होत्या. आणि आपण बघितलं, याही अगोदर मी उल्लेख केलेला आहे की प्रवचन देता देता त्यांच्या पाठीमध्ये दुखणं भरायचं, तर मग ते सारीपुत्ताला म्हणायचे की आता पुढचं प्रवचन सारीपुत्ता तू सांग, मी थोडंसं लेटतो, मी थोडंसं आराम करतो. तर ह्या शारीरिक वेदना तथागतांना होत होत्या. तर याच्यामध्ये काही कर्म विपाकाचा भाग नव्हता, है ना. तर जे काही आंतरिक कर्म आहे त्या सर्व कर्मातून ते मुक्त झालेले होते. सर्व कर्मसंस्कारांना त्यांनी एक प्रकारे त्यांची निर्जरा केलेली होती, निरोध केलेला होता, उच्छेद केलेला होता आणि त्यातून ते मुक्त झालेले होते. ही दुसरी बाजू सुद्धा आपल्याला आपण लक्षात घेतली पाहिजे. तर ज्याप्रमाणे हे राजा, आता पुढे फार चांगली उपमा देतात ते, की शेती अनुपजाऊ असेल किंवा बीज वाईट असेल तर बीज अंकुरत नाही. वाईट बीज टाकलं, जे उपजाऊ नाही असं बीज टाकलं जमिनीत, ते उपजेल काय? त्याला अंकुर फुटेल काय? त्याचा रोपट लागेल काय? त्याचं रोपट होईल काय? तर नाही होणार. तशाच प्रकारे हे राजा, एकतर कर्मविपाकामुळे किंवा अन्य माणसाच्या कृत्यामुळे त्या वेदना उत्पन्न झालेल्या आहेत, याशिवाय दुसरे कारण नाही. तर मग आता कर्मविपाकापासून तर भगवान बुद्ध पूर्णपणे मुक्त आहेत. मग आता उरली कोणती बाजू? तर माणसाच्या कृत्यामुळे. आणि म्हणून त्याला मला वाटते औपपातिक कर्मविपाक असं काहीतरी तो शब्द आलेला आहे, मला नेमकं आठवत नाही. म्हणजे दुसरे जे कर्म करतात त्या त्यांच्या दुष्कर्माचे परिणाम सुद्धा माणसाला भोगावे लागतात. आणि देवदत्ताने जे कृत्य केलेलं होतं त्या कृत्याचा परिणाम बुद्धाला भोगावा लागला. तर त्याच्या पाठीमागे त्यांचे जे काही कर्म होते, म्हणजे अकुशल कर्म होते, तर या ठिकाणी जे हे दिलेलं आहे, बीज टाकलं परंतु ते बीज अनुपजाऊ असल्यामुळे त्या बीज काही अंकुरत नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या मनात अशा पद्धतीने कोणत्याही वेदना उत्पन्न होत नाही. जरी शारीरिक वेदना उत्पन्न झाल्या तरी ते त्यांच्यामध्ये त्या उत्पन्न झालेल्या वेदनांच्या आधारावर कुठल्याही प्रतिक्रिया होत नाही. जसं बीज टाकलं, अनुपजाऊ असेल तर त्यातून कोणताही वृक्ष निर्माण होत नाही, तशाच पद्धतीनं आपल्या सर्व संस्कारांना त्यांनी क्षीण केल्यामुळे, नष्ट केल्यामुळे आता असल्या कुठल्याही परिणामाचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत नाही.
अलग अलग, तर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत नाही. म्हणजे मानसिक वेदना ज्या आहेत त्या मानसिक वेदना त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही. पुन्हा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की अवेडी भोजनामुळे पोटात गडबड उत्पन्न होते किंवा अतिभोजनामुळे अपचन होते. त्यामुळे हे राजा, कर्मविपाकामुळे त्या वेदना उत्पन्न झालेल्या आहेत किंवा दुसऱ्याच्या कर्तृत्वामुळे, याशिवाय दुसरे कारण नाही. तर अर्थात हे राजा, भगवंताला ज्या वेदना उत्पन्न झालेल्या आहेत त्या कर्मविपाकामुळे नाहीत. आता कर्मविपाकच उरलेले नाहीत, त्याच्यामुळे हे जे काही शारीरिक आधारावर घडलं त्या संदर्भातल्या वेदना किंवा प्रतिक्रिया भगवान बुद्धाच्या मनामध्ये उमटत नाहीत. तर एखादी निरर्थक बीज टाकावं आणि ते उगवावंच नाही, अशा पद्धतीनं हे जे काही बाह्य गोष्टी तथागताच्या संदर्भाने घडतात त्या दृष्टिकोनातून बुद्धाच्या चेतनेमध्ये मनामध्ये कोणत्याही प्रतिक्रिया उमटत नाहीत, नाही का? असं. तर अवेडी भोजनामुळे नाहीत, भगवंताला अध्यमध्य वेदना होत होत्या, परंतु त्या वेदनांमुळे भगवंतांना मृत्यू येऊ शकत नव्हता. हे राजा, या 4 महाभूतांच्या शरीरामध्ये इष्ट अनिष्ट शुभ अशुभ वेदना उत्पन्न होतात. हे राजा, आकाशात मातीचे ढेकूळ फेकले तर ते पृथ्वीवर येऊन पडते, तेव्हा हे राजा, ते ढेकूळ तिच्या पूर्वकर्मामुळे पृथ्वीवर पडते काय? पूर्वकर्मामुळे पडते काय? इथे अतिशय सुंदर उदाहरण दिले. एक मातीचं ढेकूळ ते वरती फेकलं, ते पृथ्वीवर येऊन आदळते. मग आता ते ढेकूळ पृथ्वीवर येऊन आदळलं म्हणजे ते त्याच्या पूर्वकर्मामुळे झालाय का? नाही, हा नैसर्गिक नियम आहे. नैसर्गिक नियम आहे. निसर्गामध्ये परिवर्तन होत असते, निसर्गामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि त्या निसर्गामध्ये घडलेल्या गोष्टींचा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. कारण आपलं शरीर सुद्धा या नैसर्गिक तत्वानेच बनलेलं आहे. मग ते बुद्धाचं शरीर जरी असेल तरी पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 नैसर्गिक तत्व आहेत. त्या 4 नैसर्गिक तत्वामुळेच बुद्धाचं शरीर बनलेलं असल्यामुळे या वातावरणाचा बुद्धाच्या शरीरावर परिणाम होणारच. परंतु मनावर त्याचा काही परिणाम होतो का? तर मनावर त्याचा काही एक परिणाम होणार नाही. जसं वर फेकलेलं ढेकूळ खाली येऊन पडावं आणि ते फुटून जावं, त्याच पद्धतीनं शारीरिक माध्यमातून जे काही वेदना उत्पन्न होतात त्या वेदना त्या ढेकुळासारख्या असतात. त्याच्या मानसिक म्हणजे मानसिकतेवर त्याचा काही एक परिणाम होत नसतो. चित्तामध्ये कुठल्याही वेदना उत्पन्न होत नसतात. आणि म्हणून अशा ज्या काही वेदना आहेत त्या तथागतांसाठी निरर्थक वेदना आहेत. निरर्थक आहे. त्या बाह्य वेदना आहेत, शरीर आहे आणि हे नैसर्गिक तत्वांनी बनलेलं असल्यामुळे, पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 तत्वांनी बनल्या असल्यामुळे या 4 तत्वांमध्ये बाह्य रूपाने जे काही बदल घडून येतात त्याचा नैसर्गिकरित्या तथागतांच्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो, असा या ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे. तर ते म्हणतात की म्हणते नाही, ज्या हेतूमुळे पृथ्वीने कुशल अकुशल विपाक अनुभव करावे असे पृथ्वीला कोणतेच कारण नाही आहे. पृथ्वी कशी आहे? निश्चल आहे. पृथ्वी कशी आहे? कोणताही तिच्यावर प्रभाव होत नाही, कोणत्याही गोष्टीचा प्रभाव होत नाही. एक प्रकारे ती खणली तरी ती आपली प्रतिक्रिया देत नाही की तू मला का खणतेस म्हणून, आहे की नाही? असे उदाहरण आपण याही अगोदर बघितलेले आहे. तर अशाच पद्धतीनं भगवान बुद्धाच्या जे शरीर आहे ते त्या पृथ्वीसारखं आहे आणि म्हणून हे जे काही बाह्य परिणाम होत असतात ते त्यांच्या कर्मविपाकामुळे होत नसून ते बाह्य गोष्टींमुळे घडत असतात. तर येथे हे राजा त्या महापृथ्वीप्रमाणे तथागताला समजावे. ज्याप्रमाणे ढेकूळ पूर्वकर्मामुळे महापृथ्वीवर पडतो, हे राजा, भगवंताला जे काही शारीरिक रोग उत्पन्न झालेले होते ते कर्मामुळे उत्पन्न झालेले नव्हते, तर अन्य जे काही 6 कारणं आहेत त्या 6 कारणामुळे उत्पन्न झालेले होते. वात, पित्त, कफ, वातावरणामध्ये जे काही बदल, ते बदल, इतरांनी केलेलं कृत्य, हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून भगवान बुद्धांवर, त्यांच्या शरीरावर हा परिणाम झालेला होता. तर हा परिणाम त्याच्या कर्मविपाकामुळे झालेला नव्हता. हेच या ठिकाणी या सगळ्या प्रसंगातून त्यांना सिद्ध करायचं आहे. मग ते पुढे म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाने संयुक्त निकायाच्या मोळीय सीवक सूक्तामध्ये देवादी देवांना म्हटलेलं आहे. देवादी देवांना म्हटलेले आहे.
देव लोकांना उद्देशून म्हटलेलं आहे. हे सेवक, येथे काही वेदना पित्ताच्या प्रकोपामुळे उत्पन्न होतात. आता या संदर्भातलं सुत्तच या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, मोडीय सेवक सुत्त. आणि या मोडीय सेवक सुत्तामध्ये स्वतः भगवान बुद्ध त्या देवता लोकांना उपदेश करताना म्हणतात, येथे काही वेदना पित्ताच्या प्रकोपामुळे उत्पन्न होतात. हे सेवक, स्वतः असे अनुभव करावे की इथे काही वेदनांचा प्रकोप उत्पन्न होतो. सेवक, हे सर्व लोकांना आता माहीत आहे की पित्ताच्या प्रकोपामुळे इथे काही वेदना उत्पन्न होतात. हे सेवक, तेथे जे श्रमण व ब्राह्मण वेगवेगळ्या मतांना मानतात त्यांचा असा विश्वास आहे की जे काही पुरुष अनुभव करतात की सुख किंवा दुःख किंवा अदुःख असुख हे सर्व पूर्वकर्माच्या हेतूमुळे आहे. जे काही स्वतःला माहीत आहे ते सर्व पुढे वाढतात. जे काही लोकांना माहीत आहे त्यांच्या पुढे धावतात. त्यामुळे त्या श्रमण व ब्राह्मणांना मी खोटे बोलणारे म्हणतो. खोटे बोलणारे म्हणतो. का म्हणतो? तर ते काय म्हणतात, जे काही स्वतःला माहीत आहे ते सर्व पुढे वाढतात. त्यांना जे काही माहीत आहे, आता ते परिपूर्ण आहेत काय? ते परिपूर्ण नाहीत. परंतु जे काही त्यांना माहीत आहे ते काय करतात, ते पुढे वाढतात. लोकांच्या पुढे वाढतात, है ना, असं म्हटलेलं आहे. तर आणि मग जे काही लोकांना माहीत आहे ते त्यांच्या पुढे धावतात. ते पुढे धावतात. आपलं घोडं पुढे दामटणं म्हणतो ना, तर हा तो प्रकार आहे. आणि हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धाच्याही काळामध्ये होत होता, आताही होतो. बुद्धाच्याही काळात बुद्धानं जे सांगितलं त्या पद्धतीनं अनेक लोक इंटरप्रेट करत नव्हते, चुकीचं सांगत होते. आणि अशा मग घटना बुद्धांना माहीत पडत होत्या, तेव्हा मग बुद्ध त्यांची कान उघडणी करण्याचा प्रकार सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये बघितलेला आहे. त्याला बुद्ध मोक्ष पुरुष म्हणायचे. मोक्ष पुरुष, विशेषतः पुनर्जन्मांच्या संदर्भामध्ये बुद्धाने जे काही सांगितलं ते वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस एक भिक्खू मांडतो आणि मग त्याला बुद्ध बोलवतात आणि त्याला म्हणतात, अरे मोक्ष पुरुष, अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख आपल्याला बरेचदा आढळलेला आहे. त्यामुळे त्या श्रमण व ब्राह्मणांना मी खोटे बोलणारा म्हणतो. यामुळे खोटे बोलणारा असं म्हणतो, ते चुकीच्या पद्धतीनं मांडत आहेत म्हणून त्यांना खोटे बोलणारा. त्यातून काय दोष उत्पन्न होतात ना, त्यातून चुकीचं एखाद्याने धरलं तर तीच गोष्ट धरून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि चुकीचं आचरण त्याच्यामधून त्यानं जर केलं तर मग त्याचे दुष्परिणाम सुद्धा त्याला भोगावं लागतात. तर त्याचप्रमाणे हा जो कप आहे, आपण चुकीचं वागणूक केली ना, चुकीचं खाणं पिणं केलं तर त्यातून कप उत्पन्न होतो, वात उत्पन्न होतो, सनिपात, ऋतुपरिणाम, विषम आहार, उत्पन्न केलेले कष्ट, कर्मविपाक, यापासून काही वेदना पित्त उत्पन्न झाल्यामुळे उत्पन्न होतात. तर ही कारणे आपण स्वतःही अनुभव करू शकतो व लोकांनाही त्याचा अनुभव असतो. हे सेवक, येथे जे श्रमण आणि ब्राह्मण भिन्न विचारांना मानणारे आहेत त्यांचा असा विश्वास आहे की जे काही पुरुष सुख किंवा दुःख किंवा अदुःख असुखाचा अनुभव करतात ते सर्व पूर्वकर्माच्या हेतूमुळे आणि त्यांना स्वतः जे काही माहीत आहे त्याच्या पुढे धावतात व लोकांना त्यांचे धावणे माहीत असते. त्यामुळे त्या श्रमण ब्राह्मणांना मी खोटे बोलणारे समजतो. तर मग ते सर्व संदर्भ कशाशी जोडतात? तर ते सर्व संदर्भ कर्म विपाकांशी जोडतात. मग हे उत्पन्न झालं तर ते कर्म विपाकामुळे झालं. तुम्ही गरीब झाले तर त्याचं कारण कर्म विपाक आहे. तुम्हाला हे अशी व्याधी झाली तर त्या कर्म विपाक आहे वगैरे, है ना. म्हणजे कुठलाही संदर्भ कुठेही जोडतो आणि त्या कर्म विपाकाशी त्याचा संबंध जोडून एक प्रकारे जे नाही ते आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो, चुकीचं इंटरप्रेट करतो. या अर्थाने ते खोटे बोलतात, है ना. पण त्याचे इतरही काही कारणे राहू शकतात. त्या इतरही कारणांना निग्लेक्ट करून तुम्ही सर्व बाबी जर कर्मविपाकाशी जोडत असाल तर ते किती चुकीचं आहे. आणि म्हणून यापासून आपणही सावध राहिलं पाहिजे. आपणही सावध. आता एखाद्याला ठेस लागली तर तो तुझ्या कर्माचाच विपाक होय. हे अशा पद्धतीचं जे काही इंटरप्रिटेशन आहे ते किती चुकीचं इंटरप्रिटेशन आहे की नाही. म्हणून अशा पद्धतीचे इंटरप्रिटेशन करणे है ना, हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी या
या सर्व ज्या काही वेदना आहेत त्या कर्मविपाकामुळेच निर्माण होत नाही, तर त्यासाठी आणखीही काही कारणं आहेत आणि ती कारणं अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने विशद केलेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर म्हणून सर्व वेदना कर्मविपाकामुळे उत्पन्न होत नाही. म्हणून हे राजा सर्व अकुशल नष्ट करून भगवान सर्वज्ञ ज्ञानाला सर्वज्ञत्वाला प्राप्त झाले असे समजावे. भंते नागसेन अतिशय उत्तम असे मी येथे स्वीकार करतो. तर यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की 8 प्रकारचे जे संदर्भ या ठिकाणी आलेले आहे. पित्ताचा दोष, वायूचा दोष, है ना, सन्निपाताचा दोष, ऋतुमान बदलाचा दोष, खाण्यापिण्याचा दोष. तर असे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा निश्चितपणे आपल्यावर प्रभाव होत असतो आणि या सगळ्या गोष्टींना आपल्या कर्मविपाकाशी जोडणे अतिशय चुकीचं आहे. हा काही आपल्या कर्माचा विपाक नाही आहे, ही बाह्य कारणे आहेत आणि या बाह्य कारणाचा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणारच आहे. परंतु कर्मविपाक म्हणजे आपण जे मनानं कर्म करतो ते चैतसिक कर्म असतात ना, तर ही जास्त महत्वाची असतात आणि म्हणून त्या कर्मविपाकातून आपल्याला निश्चितपणे सुटायचं आहे. शरीर आहे तर व्याधी होणारच आहे. बुद्धाने एवढं सत्य सांगितलेलं आहे. शरीर आहे तर मरण येणारच आहे, त्यापासून बुद्धही वाचू शकत नाही. शरीर आहे तर म्हातारपण येणार, त्यातून कोणीही वाचू शकत नाही, स्वतः बुद्ध सुद्धा वाचू शकत नाही. शरीर हे मरणधर्मी आहे. शरीर हे भौतिक तत्वांनी बनलेलं असल्यामुळे त्या भौतिक तत्वामध्ये बदल होत राहतात. भौतिक तत्व अनित्य आहे आणि हे सगळे भौतिक तत्व ज्यावेळेस अनित्य आहे त्याच्यामध्ये परिणाम होत असतात, ऋतूनुसार परिणाम होत असतात. तर मग ज्या भौतिक तत्वांचं बुद्धाचं शरीर बनलेलं आहे त्या भौतिक तत्वामध्ये वातावरणामुळे परिणाम होणार नाही असं कसं होऊ शकते? बुद्ध त्यातून मुक्त कसे होऊ शकतात? बुद्ध जे मुक्त झालेले आहेत ते त्यांनी जे काही मानसिक कर्म आपण केलेले आहेत त्या मानसिक कर्मातून, नाही का, चैतसिक कर्मातून भगवान बुद्ध पूर्णपणे मुक्त झाल्यामुळे ते एक प्रकारे सर्वज्ञ पदाला पोहोचलेले आहेत, सम्यक संबुद्ध पदाला पोहोचलेले आहे, मुक्ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे काही प्रकरण आहेत या प्रकरणातून आपल्याला हा महत्वाचा जो काही उपदेश आहे तो महत्वाचा उपदेश या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं समजून घेता येतो. तर 9:12 झालेली आहे आणि हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.